नॅनू आणि चू आणि आत्या गेल्या. आता बापू गेलेत लाकडीला. बापूला म्हणलं थोडीशी मंडई ही घेऊन या. बापू गेलेत लाकडीला. बापू पण जायच्यात ह्याला सप्त्याला. आणि म्हणलं आपला स्वयंपाक करावा. धार काढायची या. आधी स्वयंपाकाला बसलं की धार राहीन काढायची. मग आधी धार काढून यायची आणि नंतर स्वयंपाक करायचा. आता स्वयंपाक काय माझ्या एकटी पुरताच आहे. हे आणि अण्णा तर हॉटेलवरतीच आहेत. हॉटेललाच गेले. सकाळी गेलेले काय आले नाहीत. आणि बापून आत्या ज्ञानेश्वरी पण गेले. त्याच्यामुळं स्वयंपाक काय थोडा एकटी पुरताच करायचा आहे. आणि सकाळीच कुत्र्यांना पण भाकरी करून ठेवलेल्या. हो का, चौघाला 4 भाकरी केलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या एकदम जाड जाड. आणि हॉटेलवरच्या पण आता ते काय भाकरी घेऊन येतात. तर उद्या बिद्या येतात. आज येतात का नाही माहीत नाही, पण उद्या घेऊन येतील कुत्र्यांसाठी भाकरी. आणि बऱ्याच ताईंचं एकच प्रॉब्लेम आहे की रेश्मा तू तुझा नंबर सांगा नाही, तुझा नंबर सांगा नाही. कुरड्या तू इतकं उन्हाळी वाळवण करते पण नंबर का सांगा नाही. सॉरी बरं का, माझ्या लक्षातच राहिला नाही नंबर सांगायचा. आणि नंबर आधीमध्ये सांगते, पण जे व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांनाच माझा नंबर घावतोय. जे व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यांना माझा काही नंबरच घावा नाही. नंबर घावा नाही, त्याच्यामुळे सगळा घोळ होतो या. तर मी तुम्हाला काय करते आता, डायरेक्ट त्या ह्याच्यावरती नंबर देते. माझा डायरेक्ट नंबर तुम्ही मग फोन लावा. फोन जर नाही उचलला तर डायरेक्ट व्हॉट्सअपला माझा टाकायचं की हाय रेश्मा सगळ्या उन्हाळी वाळवणाची लिस्ट टाक, तुझ्याकडं काय काय आहे ते. असं डायरेक्ट मला व्हॉट्सअपला टाका. मी तुम्हाला मग किंवा एखाद्या वेळेस घरात मोबाईल हे असल्यावरती उचलताही येत नाही. मग तुम्ही म्हणणार की रेश्मा फोन उचलत नाही. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला म्हणलं डायरेक्ट व्हॉट्सअपलाच हे टाका. आणि आज सांडगे पण केलेले नाहीत, करायलाच झाले नाहीत. कारण का आज काहीतरी वेगळं कामाचं नियोजन होतं, पण ते काय काम माझं झालेलं नाही. पण असो, आज नाही झालं पण उद्या नक्कीच ते काम होईल. त्याच्यासाठी आज सांडगे घालायचे रहित केले. शाबू बटाटा चकली करायची होती, ते पण राहून गेलं. तुम्ही म्हणता परत रेश्मा तू केलेलं काही दाखवत नाही असं तसं. काही गोष्टी असतात त्या नाही दाखवाव्यात. दाखवून नाही जमत, कारण का बायका पण असतात माझ्याकडे करायला. अरुणावहिनी एकट्या असल्या तर दाखवता येतात. दुसऱ्या बायका जर 2 जणी आल्या तर त्या काय दाखवून देत नाही त्यांना. त्या म्हणतात रेश्मा मला नको दाखवू, आम्हाला नको दाखवत जाऊ काम ही करताना. काही असतात काय बायकांचं प्रॉब्लेम, त्याच्यामुळं घ्या समजून. आणि एक तुम्हाला माझा नंबर डायरेक्ट आता ह्याच्यावर लिहून देते स्क्रीनवरती. त्याच्यावरती फोन करा आणि बघा. मला एकदा मी यूट्यूबमध्ये आपलं लसूण तर बघितलेलंच आहे. बापू आलेलं दिसतं. आता बघा इकडं जे वाळले ते असं बांधून ठेवलेले. रंगीत कुरड्या पण केलेल्या आहेत. कारण का हे 5 किलो कुरडे लग्नाची ऑर्डर होते म्हणून केलेल्या. आणि ह्याच्यात पांढऱ्या कुरड्या अशा बांधून ठेवल्यात. काही रोज काय अशा काय 10, 15, 20 किलो कुरडे होत नाही. लय तर लय 2-3 किलोच्या वर कुरडे जमत नाही. आणि हा हे आपले सांडगे 2 दिवस झालं घातलेले बघितले होते. आज खडंग वाळलेत मस्तपैकी छान असं. आता ही भरून ठेवायचं ते. हे घरात आणून ठेवले होते वाळाय घातलेले. तिकडं पण आहेत. आणि एका ताईंनी मला नाशिकच्या मुगाच्या डाळीचं सांडगं म्हणल्यात. मला रेश्मा मुगाच्या डाळीचं सांडगं करून दे. खास त्यांच्यासाठी मी मुगाच्या डाळीचे सांडगे करलेत स्पेशल. त्या म्हणल्या कारण का नाशिकला मटकीच्या डाळीचे सांडगे खात नाहीत म्हणून. इकडं सगळ्या अशा. आणि आता काय होतं माहिती आहे का, ही आपली शाबू बटाटा चकली आहे. आपण जर घरी केली ना अशी, ती किती तिला प्रयत्न केला ना नीट करण्याची किंवा सरळ करायची, पण ते काही सरळ होत नाही, अशीच होती वाकडी. घरगुती करायचं म्हणलं ना हे सगळं असं वाकडं तिकडंच होतं. एकदम प्युअर असं शाप होऊ शकत नाही ती. चुलीवरती हटायचं करायचं, नंतर न ते वाळवायचं, त्याला पण लय ताण आहे जीवाला. आणि ह्याच्यात आपल्या तांदळाच्या पापड्या घ्यायचं. तर चला तुम्हाला माझा नंबर देते. काल इतकं कुरिअर पॅक केलंय की जेवढं केलं होतं तेवढं सगळं संपलंय. उगं थोडं थोडं राहिलेलं आहे. उद्यापासून आणि मला करायला चालूच करावं लागेल. 2-3 दिवस करावं लागतं. आज केलेलं उद्या वाळवावं लागतं. आणि मग ती 2-3 दिवसानंतर ना ऑर्डर आधी जर टाकल्या बुक केल्या तर मला समजतंय कुणी 1 किलो घेतलं कुणी 2 किलो घेतलं. त्या अंदाजाने सगळं करायला, त्या अंदाजाने बायका लावायला. तांदूळ भिजायला घालावं लागतात, गहू भिजायला घालावं लागते, ज्वारी भिजायला घालावं लागते. ज्वारीच्या पापड्या करायला म्हणलं ते सगळं 3-3 दिवस भिजवायचं. परत न काढायचं, वाळवायचं, ते सडायचं आणि नंतर ते सगळं शिजवायचं मग घालायचं. इतकं त्याचा कुठं नाही. तर सगळ्यांनाच माहिती आहे घरगुती करायचं असतं किती तर हे असतं, ताण असतो. तर असू द्या बाय सगळ्यांना. व्हिडिओ लय मोठा झालेला आहे. तर बघा
आवडलं तर कमेंट करा, लाईक करा. माझा बिझनेस काय एवढा मोठा नाही, मी आपला घरगुती छोटा बिझनेस आहे, नवीनच चालू केलेला आहे. सांडग्याचा गेल्या वर्षी चालू केलता, ह्या वर्षी चला म्हटलं करून बघूया आपल्याला पण जमतंय का काय. एखाद्या चुकारी वाकारीचं राहून जाते, उशिरा का व्हायना पण टाकती पार्सल. एखादं खेडेगावात लय लांब असलं तर पोस्टाने टाकावं लागतं या, आणि पोस्टाने टाकल्यावरती थोडा उशीर होतो या. पण असं घ्या समजून, पण तुमचं पार्सल आज नाही उद्या पोचल, लेट पण थेट. पण सगळ्यांना आवडणार, चव मात्र आवडणार, कारण का हे सगळं चुलीवलं केलेलं आहे. गॅसवर सुद्धा शिजवलेलं नाही, कारण का गॅसच मिळायची पंचायत आहे आता. माझा घरचा स्वयंपाकच सगळा चुलीवरच आहे, त्याच्यामुळं ही कुठून गॅसवर मी करायची. तर असो, बाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ, गुड नाईट.